आर.टी. ॲडमिशन 2026-27 तर आता पालक वर्गांना आपल्या पाल्यास ॲडमिशन घेण्यासाठी फक्त एकच दिवस उरला असून ती तारीख 8/5/2026 आहे. इथे आपण आर.टीच्या डॅशबोर्डवरती बघू शकत आहात की दिनांक 10/4/2026 रोजी लॉटरी निघाली होती आणि ॲडमिशन घेण्याची लास्ट डेट ही 8/5/2026 आहे. तर इथे आपण आर टीच्या डॅशबोर्डवरती बघूया की एकूण नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स केले गेलेले हे 2,89,286 आहेत. 1,05,811 सिलेक्शन झाले होते. वेटिंगमध्ये 86,000 पालक आहेत आणि 77,813 पालकांनी आपले प्रवेश पूर्ण केले गेलेले आहेत. म्हणजे अजून जवळपास 27,000 ते 28,000 जागा या शिल्लक आहेत आणि आजचा फक्त एकच दिवस राहिलेला आहे. मुदत वाढेल की नाही माहीत नाहीये, पण आपणास त्याच्याकरता आजचा दिवस वाट बघावी लागेल. तर पालक मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपला किती नंबर असल्यास आपला सीट मिळू शकेल. म्हणजे बरेचसे पालक कमेंट करत आहेत की सर माझा नंबर इतका आहे, माझा नंबर 10 आहे, 12 आहे, तर मला सीट मिळेल का. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की किती नंबरपर्यंत आपणाला सीट मिळून जाईल. ते बघण्यासाठी आपण आर टी एच्या पोर्टलवरती यायचं आहे आणि आर टी एचा डॅशबोर्ड ओपन करायचा आहे आणि इथे एक कॉलम आपणास दिला आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रुव्हल फी. यावर आपण क्लिक करायचं आहे. तर इथे आपण स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा मी सांगलीचा असल्यामुळे मी इथे सांगली जिल्हा सिलेक्ट करतो. सांगली जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे सर्च हा ऑप्शन आहे. आपण बाय ब्लॉक आणि बाय नेम, म्हणजे इथे आपण ब्लॉक म्हणजे शहरांच्या नावानं आणि स्कूलच्या नावानं आपण सर्च करू शकतो. इथे मी बाय नेम सर्च करतो. तर इथे मी माझ्या सांगलीमधील एक स्कूल आहे, इथे मी इथे क्लिक करतो आणि इथे सर्च म्हणतो. सर्च म्हटलं ते इथे स्कूलचे नाव येऊन जाईल, त्यावर आपण क्लिक करायचं आहे. तर इथे आपण बघू शकत आहात पालक मित्रांनो की त्या स्कूलचे पूर्ण डिटेल माहिती येऊन जाईल आणि त्याच्या खाली बरोबर आपण वेकन्सी डिटेल दिले आहे. म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड आणि इथे त्या शाळेमध्ये टोटल सीट किती आहेत याची क्वांटिटी दिली आहे, सीट किती आहे दिली आहे. तर इथे आपण बघू शकत आहात की टोटल स्ट्रेंथ म्हणजे टोटल सीट या शाळेमध्ये 139 आहेत आणि आर टी सीट म्हणजे 139ला 25% केल्यानंतर 46 सीट येतात. तर ह्या शाळेमध्ये आर टी सीट 46 आहेत आणि इथून म्हणजे आज 8/5/2026 पर्यंत वेकन्सी 21 आहेत. मग जर आपण असंच चेक करायचं आहे आणि असे चेक केल्यानंतर आपणास कळून जाईल की आपला नंबर लागेल की नाही. तर या स्कूलमध्ये ज्या पालकांचे 1 ते 15 ते 10 1 ते 10 पर्यंत नंबर आहेत किंवा 20 पर्यंत नंबर आहेत, अशा पालकांना ही सीट मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याला आणखी एक दुसरा क्रायटेरिया आहे की जेवढे आपले अंतर आपल्या शाळेपासून स्कूलचे अंतर कमी असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल. तर पालक वर्गांनो, अशा प्रकारे आपण लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रुव्हल फी याच्यामध्ये जाऊन आपल्या शाळेची पूर्ण माहिती बघायची आहे. इथे आपणास टोटल सीट, आर टी सीट आणि 8/5/2026 पर्यंत वेकन्सी सीट किती आहे दिसून जाईल आणि यावरून आपणास लगेच अंदाज येईल की आपणास सीट मिळेल की नाही. कारण वारंवार पालक कमेंट करत आहेत की सर माझा इतका नंबर आहे, मला सीट मिळेल का. तर ही एक साधी, सोप्या आणि सरळ पद्धत आहे की आपणास सीट भेटणार की नाही ते चेक करण्याची. तर पालक वर्गांनो, हा एक माझा व्हिडिओ होता की आपणास आर टी सीट भेटणार की नाही कसे चेक करायचे. हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.